नमस्कार. मी पराग माधव पोद्दार. मी पुण्यामध्ये शब्दसारथी या कंटेंट क्रिएशन फर्मचा संचालक आहे. यापूर्वी मी 20 वर्ष लोकमत या वृत्तपत्रामध्ये सहसंपादक म्हणून जबाबदारी पाहिलेली आहे. आज निमित्त असं आहे की कॅमेऱ्यातून पाहिलेलं लोककलावंतांचं जग या डॉक्टर नितीन सोनवणे यांनी साकारलेल्या उत्कृष्ट अशा कॉफी टेबल बुकचं माझ्यासमोर त्याची एक प्रत आलेली आहे आणि मी ती पाहतोय. मला या निमित्ताने माझं मन 4 ते 5 वर्ष मागे गेलं. मला आठवतंय 2021 साली डॉक्टर नितीन सोनवणे सर माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी या पुस्तकाची कल्पना साकारलेली होती. आणि एखादा कलावंत हा त्याच्या मनामध्ये जी कल्पना असते त्याच्या विषयी तो इतका अत्यंत प्रामाणिक असतो, तर ते मला त्यांना पाहता क्षणी जाणवलं होतं. आणि आपल्याला जे साकारायचं आहे ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये तेव्हापासून तयार होतं. त्यांनी त्यांच्या पुस्तकाची कल्पना सांगितली होती, कशा पद्धतीने हे पुस्तक साकारलं जाणार आहे हे सांगितलं होतं. आणि त्याचा विषय जो होता तो होता लोककलावंतांचं जग. लोककलावंत म्हटल्यानंतर मला माझ्या वडिलांची आठवण झाली, आचार्य डॉक्टर माधव पोद्दार, ज्यांनी 183 पुस्तकांचं लेखन केलं. आणि त्या 183 पुस्तकांच्या लेखनामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा विषय होता शाहिरी परंपरा. शाहीर अमर शेख हे आपल्याला ऐकून माहीत असतील. शाहीर अमर शेखांवरती 7 ग्रंथ या माणसांनी लिहिलेले होते आणि शाहिरी परंपरेशी ते अतिशय जवळून जोडले गेले होते. अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, शाहीर आत्माराम पाटील असतील, अंबादास तावरे असतील, शाहीर दादा पासलकर असतील, अशा सर्व शाहिरी परंपरेतल्या सगळ्या लोकांशी त्यांचा अतिशय जवळून परिचय होता आणि शाहिरी परंपरेतली ही माणसं त्यांना खूप जवळून मानत होती. या सगळ्यांमध्ये काम करणारे, त्यांच्यामध्ये रमलेले शाहीर अमर शेखांची पत्र बाबांकडे अजूनही आहेत. शाहीर अमर शेखांच्या आयुष्यातल्या अनेक चढउतारांमध्ये माझे वडील त्यांच्या सोबत होते. अशा या लोककलावंतांचं समाजातलं प्रबोधनाचं त्यांनी केलेलं काम हे फार लोकविलक्षण होतं. आणि लोककलावंतांनी आपल्या परंपरेमध्ये जे मोठं योगदान दिलेलं आहे ते सुद्धा लोकविलक्षण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर नितीन सोनवणे यांच्यासारखा एक अभ्यासक, विचारवंत त्याचा अभ्यास करतो, त्याची उत्कृष्ट छायाचित्र टिपतो, त्या सगळ्याचं संकलन करतो, त्याची छान मांडणी करतो आणि त्याचा एक सुंदर असा कॉफी टेबल बुक तो सादर करतो. यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. या पुस्तकाच्या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेमध्ये मला एक छोटासा खारीचा वाटा उचलता आला, याचा मला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो. आणि मी असं कायम मानतो, कारण पत्रकारितेमध्ये माझी 20-22 वर्ष गेलेली आहेत, मी असं कायम मानतो की 1000 शब्द जे काम करत नाहीत ते एक छायाचित्र काम करून जातं. अग्रलेखातून जो विषय आपण मांडत असतो, वारंवार शब्द लिहित असतो, ते सगळं काम एक उत्तम छायाचित्र करून जात असतं. त्यामुळे अशा चांगल्या छायाचित्रांमधून साकारलेलं हे लोककलावंतांचं जग हे जे पुस्तक आहे हे अतिशय सुंदर साकारलेलं आहे. त्याची निर्मिती, त्यासाठी वापरलेला कागद, त्याच्यामध्ये केलेलं प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये मांडलेला विचार, त्याच्यामध्ये ते जागतिक स्तरावर पोहोचावं यासाठी ते द्वैभाषिक व्हावं, या भूमिकेतून ते मराठी आणि इंग्रजीत याच्यातून ते साकारण्याची विचार त्यांनी केलेली दूरदृष्टी, या सगळ्यासाठी डॉक्टर नितीन सोनवणे यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. मी माझ्या वतीने त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. या पुस्तकाच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी मला जितके शब्द खर्ची घालावे लागतील तितके मी अगदी आनंदाने घालीन. मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.